90ची दुनिया आणि खास करून तर रविवार म्हणजे आहा हा हा हा. आणि रविवार म्हटले की शाळेला सुट्टी. सकाळी 6 वाजता उठून आवरायची गडबड नाही आणि 7 वाजता जाग यायची ती म्हणजे रंगोलीची गाणी ऐकत. आणि मला आठवतंय वीकेंड येणार म्हटलं की आम्ही सगळी भावंडं रात्री अंथरुणं टाकून ठेवायचो ओळीने हॉलमध्ये. बाजूला आजी झोपलेली असायची आणि आई वडील वगैरे असं काहीतरी छानपैकी खात आम्ही बसायचो गप्पा मारत. आणि इव्हनिंगला काहीतरी तो मूवी पण लागायचा 9-9:30 वाजता हिंदी, तो बघायचा. आणि लोड शेडिंग असला आणि जर लाईट गेली तर मग मेणबत्ती किंवा चिमणी लावलेली असायची, मग भिंतीवरती ती सगळी सावली चित्र काढत आम्ही झोपायचो. आणि झोपताना आमची मोठी बहीण आम्हाला कुठली तरी अशी हॉरर भूताची गोष्ट सांगणार, जेणेकरून मग ते असं आम्हाला ऐकायला सगळी एक्साइटमेंट आणि अशी भीती वाटेल. मग असं गुडूम एकच सगळ्या अंतरुणामध्ये पांघरुणामध्ये सगळे आम्ही घुसून झोपायचो. आणि वीकेंड असला की आम्ही खूप लेट झोपायचो आणि तेव्हाच लेट म्हणजे 11 आणि खूप लेट उठायचं. लेट म्हणजे सकाळी 7 वाजता बाबा यायचे लिंबू पाणी बनवून सगळ्यांसाठी. रविवारी हा ठरलेला प्रोग्राम. सकाळी उठले की सगळ्यांनी पोट साफ होण्यासाठी लिंबू पाणी प्यायचं कंपल्सरी. आणि रंगोलीची गाणी लावलेली असायची सकाळी टीव्हीवरती. मस्त अंथरुणामध्ये तसं चादरीत बसूनच लिंबू पाणी पीत पीत रंगोली बघायचं आणि मग बाकीच्या प्रोग्रामला सुरुवात. आणि मग डिस्कशन असायचं, आज रविवार म्हणजे ब्रेकफास्टला काहीतरी वेगळं झालं पाहिजे. दर रविवारी काहीतरी वेगळी डिश आई करणार. आणि अगदी आईला मूड नसला तर बाबा त्यांची स्पेशालिटी सोलापूर पावचटणी घरी बनवणार. आणि हे सगळं आम्ही मस्तपैकी सगळे खाणार. दुपारी निवांत मस्त परत झोपणार. संध्याकाळी 4 वाजताचा मराठी पिक्चर, खास करून हा बनवा बनवी, झपाटलेला वगैरे असे सगळे पिक्चर संध्याकाळी 4 वाजता न चुकता बघायचे. आणि मग जायचं फिरायला कंपल्सरी. आतापर्यंत जेवढं मला आठवतंय, जितके वर्ष आम्ही सोलापूरमध्ये काढले, दर रविवारी संध्याकाळी 5-6च्या पुढे आम्ही हुतात्मा गार्डनला, पार्क मैदानला, 4 पुतळ्यापाशी फिरायला जायचो आणि तिथली पाणीपुरी खायची. तिथले जे काही स्नॅक्स जे फेमस आहे, पाणीपुरी झाली, पाव चटणी झाली, पावभाजी झाली, किंवा तिथले ते भाजलेले शेंगदाणे झाले, पंजाबी कुल्फी झाली, ह्या सगळ्या गोष्टी कंपल्सरी खायच्या. आणि हा संध्याकाळचा डिनर. काही मधला पिरियड थोडा डिफिकल्ट सुद्धा होता. फायनान्शियली थोडंसं आम्हाला इश्यूज होते घरी आणि परिस्थिती तेवढी खास नव्हती, पण तरी सुद्धा बाबा आम्हाला सगळ्यांना घेऊन जायचे. एक प्लेट पाणीपुरी घेऊ, ज्यामध्ये प्रत्येकाच्या वाट्याला एक पाणीपुरी येईल, पण तरी सुद्धा आम्ही आवर्जून जायचो फॅमिली टाइम स्पेंड करायला आणि ती पाणीपुरी खायचो. ते जे रिलॅक्सेशन आम्हाला मिळायचं ना ह्या सगळ्या बाकीच्या स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये, बस त्याच्यासाठी जगत होतो. तेव्हाचा रविवार म्हणजे ही ऍक्च्युअल सुट्टी असायची की करायला काही नसायचं, कसलाही प्लॅन नाही, काम नाही. त्या दिवशी फक्त एवढाच विचार की आज टीव्हीवर काय बघायचंय, घरात काय बनवायचंय खायला, किंवा फिरायला कुठं जायचंय, कुठल्या गार्डनमध्ये जाऊन बसायचंय. मला वाटतं तेव्हाचा वीकेंड ऍक्च्युअल रेस्ट करण्यासाठी यूज केला जायचा. आता असं होतं की वीकेंडला जास्ती दमायला होतं. मंडे टू फ्रायडे काम आहे, घरात बसून वर्क फ्रॉम होम चालू आहे, उलट तेव्हा जास्त आराम आहे. आणि सॅटर्डे संडेचे प्लॅन ठरलेले असतात, आज इकडे फिरायला जाऊ, इथं ट्रेकिंगला जाऊ, इकडे शॉपिंगला जायचंय, या प्रोग्रामला जायचंय, या नातेवाईकाला भेटायचंय. उलट शनिवार रविवार थकायला होतं आणि वीकडे मध्ये आराम होतोय. हे सगळं उलट झालंय आता सध्या गणित. आता मागे वळून पाहिल्यानंतर त्यामुळे हा प्रश्न कायम मनात येतो, आता आपण लाईफ एन्जॉय करायला शिकलोय, पण जगायला विसरलोय का? तुमच्या काही आठवणी असतीलच 90s मधल्या, मला कमेंटद्वारे नक्की शेअर करा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.